कर्नाटक एमटा कंपनीच्या कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या हक्कांसाठी खाणीच्या व्यवस्थापनासोबत आयोजित बैठकीत आकस्मिकपणे तणाव निर्माण झाला। तर प्रकल्प बाधित नागरिकांच्या संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत या कंपनीचं काम चालू देणार नाही असा इशारा चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगत असलेल्या कर्नाटक एमटा कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होतं। दरम्यान समझोता करण्याच्या हेतूने प्रकल्पग्रस्त आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात समोपचार बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते हजर होते। मात्र अचानकपणे बोलणी फिसकटली आणि प्रकल्पग्रस्तांच्या भावना अनावर झाल्या आणि प्रकल्पग्रस्तांकडून कंपनी व्यवस्थापन समितीच्या एका अधिकाऱ्याला कानशिलात लगावण्यात आली। यामुळे तणाव वाढला तर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली। तर या कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित 16 मागण्या मान्य होईपर्यंत या कंपनीचं काम सुरू होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला। बरांज मोकासा आणि चेकबरांज या दोन्ही गावाच्या पुनर्वसनाचा विषय आहे। तेथील शेतकऱ्यांना घराचा असतील त्यांच्या गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही अजूनपर्यंत। CSR मध्ये येणाऱ्या गावात कंपनीकडून कुठलंही काम अजूनपर्यंत झालं नाही। असे अनेक विषय आहे। हेक्टरी ज्या शेतकऱ्यांना नोकरी करायची नसेल त्यांना एकरी 5 लाख रुपये अनुदान कंपनीने द्यावं ही देखील आमची प्रमुख मागणी आहे। आणि अशा साधारणतः 16 मागण्या घेऊन आम्ही आजचं हे आंदोलन केलं। जोपर्यंत आमच्या मागण्या या पूर्ण होणार नाही, आम्ही बरेच आंदोलन मोर्चे या कंपनीवरती केले पण त्याची दखल या कंपनीकडून झाली नाही आणि कुठलेही आश्वासन पूर्ण झाले नाही। पण आता आमचा हा शेवटचा आक्रमक असा पवित्र आहे, जोपर्यंत पूर्ण सोडा मागण्या मार्गी लागणार नाही तोपर्यंत कंपनीचं काम आम्ही चालू देणार नाही। व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आंदोलनादरम्यान मारहाण करण्यात आली। खाण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं होतं। दरम्यान आंदोलनस्थळी खासदार धानोरकर यांनी भेट दिली। चर्चेदरम्यान आंदोलक आणि व्यवस्थापक यांच्यात मागण्यांच्या पूर्ततेवरून आधी शाब्दिक चकमक आणि नंतर व्यवस्थापक शिवप्रसाद यांना खासदार धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्यासह असलेल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगवलं। काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचं काम बंद पाडलं।